माजी महापौर किशोरी पेंडेकर आपल्यासोबत आहेत। ताई काय सांगाल, आज नारळी पौर्णिमा आहे, नारळ फोडाचा नारळी पौर्णिमा आहे। इथे आशिष चिंबूरकर आणि अभिजित पाटील नारळ फोडतायत। मुळामध्ये समुद्राला उधाण येतं, उधाण, आणि त्या समुद्राला सोन्याचा नारळ देऊन जेव्हा कोळी बांधव पूजा करून जेव्हा नारळ सोडतात सोन्याचा, तेव्हा तो समुद्र नैसर्गिकरित्या शांत होतो आणि ते वेळ असतो तो, म्हणून त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात। आणि नारळी पौर्णिमेनंतर लगेच रक्षाबंधन असते। रक्षाबंधनमध्ये भाऊ बहिणींचं एक पवित्र नातं निर्माण होतं आणि प्रत्येक भावाला बहीण सांगत असते की आमचं रक्षण करा। त्यामुळे खूप चांगला सण, सगळ्यांना मिळून आणणारा सण, त्यामुळे त्या सणाचं पवित्र राखलं पाहिजे। काल आपण जर बघितलं, इंडिया आघाडीची बैठक पार पडली। उद्धव ठाकरे यांना पहिल्या क्रमांकाचं स्थान न भेटलं, 6व्या क्रमांकात बसून, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने अनेक टीका केलेत त्यावर। असं देखील शीतल मात्रेने देखील फोटो ट्विट केलेत आणि तुम्ही दिल्लीमध्ये चुकलात असं देखील त्यांनी ट्विट केलं। दिल्लीत कोण झुकतंय, काय करतंय, कोण चाटतंय ते सगळं दिसतंय। मुळामध्ये का 2 दिवसापूर्वी रामदास कदमनी जे रागाच्या भरात उद्धव तुझ्या बापानी केलं काय आणि उद्धवजींचा बाप काढला, जोच ज्या बापाचं तुम्ही आज अवडंबर करून राजकारण करून लोकांना फसवताय, ते त्याला पहिली माफी मागायला सांगा तर खरे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणतात ते 15 दिवसात इंडिया आघाडीमध्ये वेगळं चित्र असेल। शरद पवार हे भाजपचे। मुळात मला माहिती नाही, कारण ह्या राजकारणाचं काही होऊ शकतं। इतकी मोठी गद्दारी 22ला झाली, बाकी आता काहीच अपेक्षा नाही, सगळं होऊ शकतं। विरोधक असं देखील म्हणतात ते की उद्धव ठाकरेंची जी अवस्था आहे ते एखादा पिंजरा चित्रपट आहे त्या मास्टर सारखी झाली। त्यांना म्हणावं नुसता पिंजरा नाही, तुम्ही जे बुट चाटेगिरी करताय ना तेही बघा। आता एक शेवटचा प्रश्न आहे, आपण जर बघितलं मनसे आणि उद्धव ठाकरे या युती संदर्भात काल उद्धव ठाकरे म्हणालेत की युतीवर मी बोलेल, आम्ही दोघं भाऊ सक्षम आहे, यामध्ये तिसरा व्यक्तीची गरज नाही असं देखील त्यांनी विधान केलं। त्यामुळे बरोबर आहे, कारण अनेक काटे घातले जात आहेत, उगाच नको नको ते दाखले दिले जात आहेत, त्यामुळे तिसऱ्याने कोणी बोलायची गरज नाही, आम्ही दोघं सक्षम। बाळासाहेबांची माफी मागण्यासाठी आता शिवसैनिक आले काय? रामदास कदमला पहिली माफी मागायला सांगा, जो उद्धवजींचा बाप म्हणजेच बाळासाहेब ह्यांना अनादारपणाने त्यांनी जे भाषण केलं ते माफी मागायला सांगा। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार का आणि कशा प्रकारची होईल ना, कशाला घाई आहे, होईल। नक्कीच हे होते किशोरी पेंडेकर आपल्यासोबत आणि त्यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे की नक्कीच यांची युती होणार आहे। कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।